अवघ्या 20व्या वर्षातच 7 नॅशनल मेडल स्वतःच्या नावावर करणारी आणि नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र केसरी या कुस्ती स्पर्धेमध्ये उपविजेता म्हणून ठरलेल्या वेदिका सासने आज आपल्यासोबत. तेरी कहानी पग पग प्यारे दंगल 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 दंगल. माझी कुस्तीची सुरुवात मी आठवीत असल्यापासून सुरू झाली. माझी पहिली कुस्ती आमच्या गावीत झाली यात्रेमध्ये. ती कुस्ती मी मारली. मग तिथल्या सगळ्या गावातल्या लोकांनी जे मला करू नको बोलत होते तेच मला अभिनंदन करायला आले त्या दिवशी. तिच्या काळामध्ये अडचणी म्हणजे मी कुस्ती क्षेत्रात नवीन होते. मला आवड होती पण मला काही माहीत नव्हतं. डाईट कसा असतो किंवा थंडाई कशी बनवायची असते, काय खायचं असतं, कशी प्रॅक्टिस करायची असते. माझं ज्यावेळी पहिल्यांदा माझं नॅशनलला म्हणजे सिलेक्शन झालं होतं त्यावेळी माझे पप्पा खूप खुश झालते. म्हणजे त्यांना असं माझे एवढे वेळा मी हारले होते की त्यांना पटलं नव्हतं एका क्षणाला. आम्हाला शासनाकडून स्कॉलरशिप मिळते पण आम्ही ज्या मुली कुस्ती करतो त्यांना जॉबची गरज आहे. हाय, हॅलो आणि नमस्कार. मी प्रेरणा मोहिते आणि तुम्ही पाहताय तारा न्यूज. अवघ्या 20व्या वर्षातच 7 नॅशनल मेडल स्वतःच्या नावावर करणारी आणि नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र केसरी या कुस्ती स्पर्धेमध्ये उपविजेता म्हणून ठरलेल्या वेदिका सासने आज आपल्यासोबत आहेत. तर जाणून घेणार आहोत त्यांची जिद्द, यामागची प्रेरणा आणि संघर्ष. चला तर मग. नमस्कार. नमस्कार. तारा न्यूजमध्ये आपलं मी स्वागत करते आणि सुरुवातीला मी तुमचं प्रचंड अभिनंदन करते, खूप शुभेच्छा देते. नेमका हा कुस्तीचा किंवा पैलवान बनण्याचा प्रवास कसा सुरू झाला? कुस्ती प्रवास माझा असा सुरू झाला की मला माझ्या मम्मी पप्पांनी समर कॅम्पला पाठवलेलं संदीप पाटील सरांकडे. तर मग तिथे ते कुस्ती शिकवत होते. मग तिथं काही मुली होत्या नॅशनल लेवलच्या. तर मग त्यांच्याकडे बघून मला कुस्ती शिकायची हुरूप निर्माण झाली थोडी. मग त्यांचं ज्यावेळी मान सन्मान होताना मी बघत होते त्यावेळी मला पण असं वाटत होतं की आपलंही नाव सगळ्यांनी ओळखलं पाहिजे, आपलाही सन्मान असा सगळ्यांनी केला पाहिजे, अशी माझी कुस्तीची आवड निर्माण झाली. अच्छा, पण जेव्हा तू नेमका त्या कुस्ती म्हणजे कुस्तीची तालीम म्हण किंवा कधीपासून सुरुवात झाली? माझी कुस्तीची सुरुवात मी आठवीत असल्यापासून सुरू झाली. मला एक 5-6 वर्ष झालेत कुस्ती करून. आणि सुरुवात खूप थोडीशी व्यवस्थित नव्हती झाली पण ते आता व्यवस्थित आहे सगळं. अच्छा, जेव्हा तू म्हणजे 8वीत असताना कुस्तीला सुरुवात झाली असं तुम्ही सांगताय, पण मला सांगा, जेव्हा तुम्ही घरी सांगितला की मला कुस्ती खेळायची त्यावेळी घरच्यांची काय नेमकी रिॲक्शन होती? घरच्यांची रिॲक्शन अशी होती की त्यांना थोडंसं समजायला वेळ लागला. त्यांचं मन थोडंसं हे पहिलं तर नाहीच होतं, कारण का मी अभ्यासात पण चांगली होते, शिक्षणात पण माझं खूप चांगलं हे होतं. त्यांनी बोललेत की कुस्तीच का करायची आहे. तर या साऱ्या प्रश्नांना मला सामोरं जावं लागलं की तू का करतेस, तू अभ्यासात चांगली आहेस, तू तेच कर. तर असं घरच्यांचं हे होतं रिॲक्शन. पण नंतर त्यांनी कुस्तीबद्दल थोडी माहिती करून घेतली, त्यांना पण थोडंसं समजलं, मग ते हो बोलले करायला. अच्छा, म्हणजे घरातल्यांचा होकार मिळाला. पण तू जशी म्हणलीस की 8वीत असताना सुरुवात झाली, पण ऐन म्हणजे काय म्हणतात तारुण्याच्या उंबरठ्यावरती असताना तालमी किंवा त्याचा सराव आणि मुलगी म्हणून अपेक्षा, ह्या सगळ्या गोष्टींचा ताळमेळ नेमका कसा घातलास? सर्वांना तर मुलींकडून अपेक्षा खूप असतातच, कारण का मुली ही घराची शान म्हणून ओळखली जाते. पण माझ्या वडिलांनी पण मला सपोर्ट केला खूप. त्यांचं म्हणजे त्यांना पण खूप समाजाने पण बोललं आहे की कशाला घालतोस, का घालतोस, एवढी चांगली मुलगी आहे, तर अशा गोष्टीत नको, कुठे तर हातपाय मोडला तर मुलीचं आयुष्य खराब होईल. तर सगळ्यांचं असं म्हणणं होतं माझ्या बाबतीत. पण तरी पण माझ्या आई वडिलांनी माझी साथ दिली आणि माझी पण खूप जिद्द होती करायची. आता ह्या सगळ्या गोष्टीला सुरुवात तर झाली, पण नेमक्या सुरुवातीच्या काळामध्ये अडचणी काय आल्या होत्या?
सुरुवातीच्या काळामध्ये अडचणी म्हणजे मी कुस्ती क्षेत्रात नवीन होते. मला आवड होती पण मला काही माहीत नव्हतं. डाईट कसा असतो किंवा थंडाई कशी बनवायची असते, काय खायचं असतं, कशी प्रॅक्टिस करायची असते. माझ्या आई वडिलांना पण काही माहीत नव्हतं, कारण का आमच्या घरी कुस्ती पण कोणी केली नव्हती. म्हणजे तूच सुरुवात आहे म्हणून? सुरुवात आमच्या घरापासून माझीच झाली आहे. त्यामुळे खूप अडचणी आल्या होत्या, पण त्या अडचणींना आम्ही सामोरे गेलो साऱ्या. अच्छा. आणि मला सांग की कुस्तीची सुरुवात तर झाली, पण आता हे स्पर्धेचं युग आहे आणि तुझ्या स्पर्धांना कशी सुरुवात झाली मग? माझी पहिली कुस्ती आमच्या गावीच झाली यात्रेमध्ये. ती कुस्ती मी मारली. मग तिथल्या सगळ्या गावातल्या लोकांनी जे मला करू नको बोलत होते तेच मला अभिनंदन करायला आले त्या दिवशी. पण हे गावातल्या कुस्त्यांचं झालं, पण मला अजून पुढं पाहिजे होतं नॅशनल लेवल, इंटरनॅशनल लेवलचं. मग त्यानंतर मी काय केलं की नॅशनल लेवलसाठी मी तयारी करायला सुरू केली. पण नॅशनल लेवल ही सोपी गोष्ट नाही आहे आपल्या महाराष्ट्रासारख्या राज्यात, कारण का आपलं महाराष्ट्र राज्यामध्ये खूप कुस्तीचं हे आहे, स्पर्धा आहेत. मग मी करत गेले. पहिल्या ट्रायमध्ये तर नव्हतं झालं, दुसऱ्या ट्रायमध्ये नाही, एक 4-5 वेळा माझं तसं झालं, पण माझे नॅशनलला नंतर मेडल बसायला लागले. अच्छा. तो नॅशनल मधल्या म्हणजे जे स्पर्धेतलं एखादी आठवण किंवा अनुभव सांगशील का आम्हाला? माझं ज्यावेळी पहिल्यांदा माझं नॅशनलला म्हणजे सिलेक्शन झालं होतं त्यावेळी माझे पप्पा खूप खुश झालते. म्हणजे त्यांना असं माझे एवढे वेळा मी हारले होते की त्यांना पटलं नव्हतं एका क्षणाला. त्यामुळं खूप आनंद झाला होता त्यांना. आणि माझ्या पहिल्याच नॅशनलला माझं पहिलं ब्रॉन्झ मेडल लागलेलं जसोला, दिल्लीला. त्यामुळे ते खूप खुश होते. आणि सगळेच म्हणजे जे असे टोचून बोलणारे होते सगळे असे हे झालते त्यावेळी. अच्छा. नॅशनल वगैरे तर आहेच, पण असा कुठला क्षण आला होता की बाबा नाही, मला नाही करायचंय, आता त्रास होतोय किंवा काय? आता माझा आत्ताचाच अनुभव सांगते तुम्हाला की महाराष्ट्र केसरी खेळायच्या आधी महाराष्ट्र केसरीची ट्रायल असते. अच्छा. माझ्या पायाला लागलेलं, त्यामुळं मी ती ट्रायल तरी पण मी दिली, पण मी त्याला हारले ट्रायललाच. मग एक नॅशनल लेवलची मुलगी जिल्ह्याला हारते, मग खूप वाईट वाटलं माझ्यासाठी. ते खूप म्हणजे सगळे घरचे डिस्टर्ब झाले होते. एक 5-6 दिवस तर आम्ही सगळेच डिस्टर्ब झालो होतो. पण आम्ही म्हणलं जाऊ देत, काय एवढा प्रॉब्लेम नाही, पुढं अजून करू. पण थोडे दिवसांनी मग आम्हाला कळालं की महाराष्ट्र केसरीला बक्षीसही खूप चांगलं आहे. मग त्याचा त्रास अजून व्हायला लागला की आपण ह्या स्पर्धेत आपलं सहभाग पण नाही आहे. मग त्या दिवशी रात्री आम्ही खूप टेन्शनमध्ये गेलो होतो की काहीच नाही आपल्याकडे, आपण काहीच करू शकत नाही. आणि दुसरे दिवशी महाराष्ट्र केसरी मुलींना वाईल्ड कार्ड एंट्री कधी नव्हती, ती यावर्षी सुरू झाली आणि मला वाईल्ड कार्ड एंट्री मिळाली. अच्छा. हा. आणि मी म्हणलं मग काही पण होऊ देत, आपण करायचं, आपण महाराष्ट्र केसरी व्हायचं. पण ते थोडक्यात हुकलं माझं. पुढच्या वर्षी मी नक्की होईन महाराष्ट्र केसरी. अगदीच, नक्कीच. तुला खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. पण मला एक सांग की नेमका हा कुस्ती किंवा पैलवान म्हणून वावरताना त्याचा दिनक्रम काय असतो? कशा पद्धतीने तुझी प्रॅक्टिस चालू असते? पैलवान होणं थोडंसं अवघडही आहे, पण एवढं पण नाही. आपण जेवढं डिसिप्लिनने राहू, रोज 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 प्रॅक्टिस 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 प्रॅक्टिस, डायट अँड रेस्ट, हे जर आपण व्यवस्थित केलं ना तर आपण नक्कीच आपले मेडल, आपले म्हणजे स्वप्न जे आहेत ते साकार करू शकतो. अगदीच. आणखीन एक प्रश्न मला विचारायचा आहे की मुलगी म्हणून मुलीचं सौंदर्य, नटणं, मुरडणं हे सगळं बाजूला ठेवून जेव्हा पैलवान म्हणून सामोरं जातो त्यावेळी नेमकं मनात काय येतं? किंवा असा काही किस्सा आहे का की बाबा अचानक टर्न बसतोय? असे तर किस्से खूप आहेत. कारण का माझ्या फ्रेंड्स ते होत्या, त्या म्हणजे असं बाहेर फिरायला जायच्या किंवा असं ट्रिप वगैरे असायची, फिल्म बघायला जायच्या. तर एकदा असं मनात वाटत होतं आपण पण असं जायला पाहिजे, गेलं पाहिजे. पण नंतर नाही, आपल्याला कुस्तीच करायची आहे, आपला प्रॅक्टिस चुकतं, आपल्याला आपले गोल अचीव करायचे आहेत, आपल्याला सगळ्यांपेक्षा काहीतरी वेगळं करायचंय, हेच मनात आहे. तू जसं म्हटलीस की मनामध्ये ठरवलं तर तेच करायचंय,
पण बऱ्याच गोष्टी स्वतःमध्ये बदल घडवावा लागतो. हो. तर त्याला कशी सामोरी गेलीस? त्याला सामोरे जाण्याचं म्हणजे माझे केस खूप मोठे होते, म्हणजे खूप चांगले दिसत पण होते मी. पण मी ते केस कट केलेत, कोण मला म्हणजे मी पूर्ण मुलगा झाल्यासारखे झाले, तर मला सगळे म्हणत होते तू मुलगा दिसतेस, तू कशाला केस कट केलेस, तुला म्हणजे काय म्हणजे केस ठेवून पण कोणतं कुस्ती करतं. पण ते तसं नाही होत ते. आपण ज्यावेळेस जे नटणं म्हणजे जे काय आपण त्याग करतो त्यानंतरच आपण काहीतरी बनू शकतो. अगदीच. त्यामुळे सगळ्यांचं म्हणणं असं होतं की तू का केस कट केलेस, तू का असं करतेस. पण नाही, आपल्याला जे पाहिजे ते आपण करतोच. अगदीच. मला सांग की आता नॅशनल झालंय किंवा आता महाराष्ट्र केसरी उपविजेती आहेस, तर ह्या सगळ्या गोष्टी किंवा ह्या प्रवासाकडे बघताना वेदिका म्हणून तुला काय वाटतं? या प्रवासाकडे बघताना मला असं वाटतं की मी आता जे काही केलंय ते म्हणजे सगळं चांगलं आहे, पण मी ह्याच्यापेक्षाही जास्त काहीतरी करू शकते हे मला वाटतं. आणि मी याच्यापेक्षाही जास्त अचीव करणार आहे. नक्कीच. महाराष्ट्रामध्ये किंवा आतापर्यंत असं म्हटलं जातं, जरी कुस्तीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला असला तरी मुलगाच कुस्ती करतो किंवा त्याच नजरेनं बघितलं जातं, आणि त्यात तू स्वतःचं नाव करतेस, स्वतः कष्ट करतेस. अशा अनेक मुली आहेत की ज्या स्वप्न मागं टाकतात काही ना काही कारणास्तव. तर त्यांना तू काय सांगू इच्छितेस? त्या मुलींना मी एवढंच सांगू इच्छिते की तुम्ही सगळ्या प्रॉब्लेम्सना सामोरे जावा. ज्यावेळेस प्रॉब्लेम असतात त्यावेळी त्यांना सोल्युशन असतं, कारण का सोल्युशन शिवाय प्रॉब्लेम नसतो आणि प्रॉब्लेम शिवाय कधीच सोल्युशन नसतं. त्यावेळेस मी त्या मुलींना सांगते की तुम्ही प्रॉब्लेम फेस करा, कारण का ज्यावेळेस तुम्ही म्हणजे तुमच्याकडे ज्यावेळेस ते फेस करण्याची क्षमता असते त्यावेळेस ते तुमच्याकडे येतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही सोडून देऊ नका मधूनच, कारण का मी पण अशा खूप मुलींना बघितले की जे मधूनच सोडून दिले किंवा काही कारणास्तव. तुम्ही करत राहा, काय ना काहीतरी मार्ग निघतोच त्याच्यातून. पहिल्या ट्रायमध्ये नाही होत, दुसऱ्या ट्रायमध्ये नाही होत, तिसऱ्या ट्रायमध्ये तुम्हाला नक्कीच मिळेल ते. वेदिका, तू नॅशनलपर्यंत जाऊन पोहोचली आहेस, पण ह्या सगळ्या गोष्टीची आर्थिक बाजू म्हण किंवा शासनाकडून मिळणारी निधी, या संदर्भात काय सांगशील? या संदर्भात आम्हाला शासनाकडून स्कॉलरशिप मिळते, पण आम्ही ज्या मुली कुस्ती करतो त्यांना जॉबची गरज आहे. तुम्ही फार मोठी नाही पण छोटी जॉब, ज्या मुली चांगल्या आहेत, जशा इंटरनॅशनल लेवलला माझ्यापेक्षाही खूप चांगल्या मुली आहेत, त्यांना आता जॉबची गरज आहे. किंवा कारण का त्यांच्या मनात थोडीशी आता इनसिक्युरिटी व्हायला लागली आहे की आपलं पुढे, कारण का कायमच आम्ही कुस्ती नाही करणार आहोत, आम्हाला पण थोडंसं आमचं लाईफ आहे, त्यासाठी जॉबची खूप गरज आहे. किंवा आमचे आई वडील पण आम्हाला कायमच लाईफ टाईम फायनान्शियल सपोर्ट करू शकत नाहीत आमच्या कुस्तीसाठी. त्यासाठी आमचं जॉबनी आमचं सगळं खुराकाचं बघू शकतो. त्यासाठी मुलींना जॉब मिळायला पाहिजे, ज्या इंटरनॅशनल लेवलच्या आहेत, नॅशनल लेवलच्या आहेत, भरपूर मुली आहेत अशा कुस्तीतल्या, त्यांना जॉब मिळायला पाहिजे. अगदीच. तुला खूप साऱ्या शुभेच्छा देते मी तारा न्यूजकडून. आज तू इतक्या मनमोकळेपणाने गप्पा मारलीस आणि पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. तर आज आपल्या तारा न्यूजच्या स्टुडिओमध्ये आली होती महाराष्ट्र केसरीची उपविजेता असलेली वेदिका सासने. तर तिने आपल्यासोबत मनमोकळ्या गप्पा मारल्या, तिच्या आत्तापर्यंतचा संघर्ष, मेहनत आणि सारंच अगदी दिलखुलासपणे आपल्यासमोर मांडलं आहे. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि असेच नवनवीन विषय मी घेऊन येत असते, तर हे नवीन विषय पाहण्यासाठी तारा न्यूजला सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्यू.